नमस्कार, मी निखिल सुक्रे. बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्याला एक आंदोलनाची वेगळी पार्श्वभूमी आहे. पुण्यामधून मोठमोठे आंदोलनं आणि मोठमोठे नेतेसुद्धा तयार झालेले आहेत. परंतु पुण्यामध्ये आता सध्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत. सारथीचे विद्यार्थी सध्या फेलोशिप ज्यांना मिळालेले आहे असे आंदोलनाला बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या काय मागण्या आहेत, काय अडचणी आहेत आणि वारंवार विद्यार्थ्यांवरती आंदोलन करण्याची वेळ काय येते. काय सांगाल तुम्ही? आंदोलन करत आहात, साखळी उपोषण करत आहात, काय मागणं काय नेमकं? नमस्कार, मी निखिल मगर, सारथीचा संशोधक विद्यार्थी आहे. गेल्या 13 दिवसापासून सारथी कार्यालय पुणे येथे आम्ही आमच्या PhDच्या फेलोशिप संदर्भामध्ये इथे उपोषण करत आहोत. हे साखळी उपोषण आहे. इथे महाराष्ट्रभरातून दररोज जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थी येतात आणि उपोषण करतात. आमची प्रमुख मागणी ही आहे की बार्टी संस्थेला तुम्ही ज्या पद्धतीने फेलोशिप पूर्ण मंजूर केलेली आहे नोंदणी दिनांकापासून, अगदी त्याच पद्धतीने सारथी संस्थेलासुद्धा तुम्ही ती फेलोशिप मंजूर करून द्यावी. कारण गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही हा आमचा लढा लढत आहोत आणि आज कुठेतरी एका संस्थेला भेटती आणि दुसऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही आहे. तर हा दुजाभाव नको आहे आम्हाला. आम्हालासुद्धा ती 100% फेलोशिप जी आहे ती आम्हाला पाहिजे. यासाठी आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांची 6 विभागीय कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषणं केलेली आहेत, निदर्शने केली आहेत. आमदार असतील, खासदार असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, या सर्वांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे. परंतु कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही. तर यासाठी आम्ही इथे उपोषण करत आहोत. त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यावेळेस काय निष्पन्न झालं होतं? काहीतरी आश्वासन दिलं असेल की आम्ही करूया, विचार करूया, चर्चा करूया, बसूया एकत्र. मुख्यमंत्री महोदयांसोबत आमची चर्चा झाली. त्यावेळेस तिन्ही संस्था ज्या असतील, बार्टी, सारथी आणि महाज्योती, या तिन्ही संस्थांना 50% कपात दराने त्यांनी फेलोशिप मंजूर केली होती. परंतु बार्टी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि त्यांना 100% नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली गेली. एकीकडे शासनाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी JR काढला होता की या तिन्ही संस्था या सर्व समान निकष धोरणाच्या अंतर्गत त्यांनी आणल्या होत्या. म्हणजे सर्व संस्थांना समान निकष असतील. मग जर एका संस्थेला तुम्ही एका पद्धतीने वागवताय तर दुसऱ्या 2 संस्थांना तुम्ही अशा पद्धतीने का दुजाभाव देताय? यासाठीच आम्ही इथे उपोषण करत आहोत की आम्हालाही तुम्ही त्या 10 सप्टेंबर 2024चा जो JR असेल त्या JRमध्ये आम्हाला समाविष्ट करावं आणि आम्हाला फेलोशिप देण्यात यावी. 9 तारखेपासून खरं तर हे उपोषण चालू आहे. किती मुलांचा सगळ्यांचा सहभाग आहे यामध्ये आणि एकूण मागण्या काय आहेत स्पष्ट तुमच्या? नमस्कार, मी अभय गायकवाड, सारथी संशोधक विद्यार्थी. दररोज साधारण महाराष्ट्रभरातून 101 विद्यार्थी येत असतात. साखळी उपोषण आहे. आंदोलनाचं स्वरूप हे साखळी उपोषण असल्यामुळं दररोज वेगवेगळे विद्यार्थी साधारण 100 ते 150च्या दरम्यान दररोज येत असतात. आणि आमची प्रमुख मागणी आता हीच आहे की ज्या पद्धतीनं समानतेचं धोरण सरकारनं 30 ऑक्टोबर 2023ला आणलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे समानतेनं सगळ्यांना द्यायचा, त्या पद्धतीनं त्यांनी बार्टीला ज्या पद्धतीनं 100% फेलोशिप नोंदणी दिनांकासह दिलेली आहे, त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच करतो मी. त्याचा आनंदच आहे आम्हाला. पण आता त्याच पद्धतीनं सरकारनं बार्टीला ज्या पद्धतीनं 100% फेलोशिप दिली तशीच आता OBC समाजाची मुलं जी महाज्योतीची आहेत त्यांना आणि मराठा समाजाची जी मुलं या ठिकाणी सारथी संस्थेच्या पुढं 13 दिवस साखळी उपोषण करत आहेत, त्यांच्यावर अन्याय करू नये आणि त्यांनी समानतेच्या धोरणाच्या पद्धतीनं त्यांना फेलोशिप द्यावी अशी माझी मागणी आहे. खरं तर सरकारनं JR काढला होता या तिन्ही संस्थांच्या बाबतीतला एक की सगळ्यांना समानता असेल, समान धोरणे राबवण्यात येतील. पण असा बार्टीच्या बाबतीतला त्यांनी आंदोलन केल्यानंतर निर्णय घेण्यात आला. हो. मग महाज्योती आणि सारथीला का मागे सोडण्यात आलं? आपण बघतोय की आता मला अशी शंका वाटायला लागली आहे की सरकारला आंदोलनं हवी आहेत का, किंवा जाणीवपूर्वकच स्वतःची प्रतिमा सरकारला डागाळूनच घ्यायची आहे का? कारण स्वतःच हे निर्णय घेतात, स्वतःच समानतेचा निर्णय आणतात, स्वतःच पुढे जाऊन असमानता करतात. खरं तर आपण बघतोय की सगळी जनता, सगळे विद्यार्थी असतील, सगळा समाज असेल, सरकारला एका बाजूला मायबाप म्हणत असतं, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवत असतं, न्यायाची अपेक्षा ठेवत असतं. आणि अशा वेळेला कुठंतरी सरकार त्यांची दखल घेत नाही, त्यांचं ऐकून घेत नाही. किंवा जर का आपण मायबाप म्हणत असू तर पुढं येऊन आम्ही तुमचं काम करतो इतकं सुद्धा यांना जर बोलता येत नसेल तर हे मायबाप आहेत की राक्षस आहेत हे आपण कुठंतरी बघायला हवं. येत्या सोमवारी कॅबिनेट होणार आहे असं कळतं आहे. जर या येत्या सोमवारच्या कॅबिनेटमध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही मार्गी लागला तर हे जे काही साखळी उपोषण आहे ते साखळी उपोषण इथून पुढं तीव्र स्वरूपात आम्ही याचं रूपांतर करू आणि इथून पुढं फेलोशिप मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि इथून पुढं होणारी आंदोलनं ही अत्यंत तीव्र स्वरूपात केली जातील.
त्यामध्ये काही विद्यार्थिनींचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या काय वाटतं का सरकारला का असं उपोषण हवं आहे, आंदोलन हवी आहे? आता सरकारला उपोषण आणि आंदोलनच हवी असतील तर आम्ही ते बसलोय, पण त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे. आमच्या महिला भगिनी रोज येतात इथे, लहान लहान बाळांना घेऊन येतात. अगदी 2.5 महिन्याचं बाळसुद्धा घेऊन त्या इथं येतात आणि उपोषण करतात. आता हे आंदोलन जर राजकीय वगैरे असतं तर ते वेगळी गोष्ट होती, पण आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे हा. आम्ही PhD करायची की नाही करायची हा प्रश्न आहे. एक तर PhD झाल्यानंतरसुद्धा याच्यामध्ये परत जॉबची शाश्वती तर नाहीच आहे, तरीही आम्ही ते करायला लागलो आहे. काय तर त्याच्यामधून आमचं संशोधन काहीतरी निघेल आणि त्याचा समाजाला काहीतरी फायदा होईल. मग त्यामुळे सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला 100% फेलोशिप द्यावी, म्हणजे आम्हाला त्याची मदत होईल आणि बाहेर कुठे जॉब न करता आम्ही ती फेलोशिप घेऊन PhD पूर्ण करू शकू. मुलींना काय सध्या पुण्यामध्ये शिक्षण घेताना अडचणी असतात आणि आता या सगळ्या आणखी सरकारकडून अडचणी वाढवल्या जातात असं वाटतंय? आता मुलींना पुण्यात शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी आहेत. इकडे राहणं आलं, खाणं आलं, किंवा तुम्ही जिथं ज्या संस्थेत काम करताय किंवा तुम्ही जिथं PhD करताय त्या ठिकाणीसुद्धा मुलींना बरेचसे प्रॉब्लेम येत असतात. पण सरकारने या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी आणि 100% फेलोशिप मुलांना सगळ्यांनाच, म्हणजे जे काही सारथी, बार्टी, महाज्योती आहे सगळ्यांसाठी समान धोरण लावावं आणि आम्हाला फेलोशिप द्यावी एवढीच विनंती आहे. एकंदरीत आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांची मागणी आहे की जशी तुम्ही बार्टीच्या बाबतीतली निर्णय प्रक्रिया राबवलेली आहे तीच प्रक्रिया महाज्योती आणि सारथीच्या बाबतीत राबवावी आणि विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकांपासून जी फेलोशिप दिली जाते ती देण्यात यावी अशी विनंतीसुद्धा विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि याचबरोबर त्यांनी इशारासुद्धा दिलेला आहे की जर उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमच्या बाबतीतला निर्णय किंवा चर्चा झाली नाही तर आम्ही हे आंदोलन तीव्र करू. सरकारला आंदोलनं हवी आहेत काय, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. बातमी TV साठी निखिल सुकरे, पुणे.